माय यूट्यूब चॅनल अर्पिता दिस साइड. नमस्कार मंडळी, ही माझी 108 वर्षाची आजी आणि भरपूर लोक मला मेसेज करतात की ही आजी 108 वर्षाची नाहीये आणि भरपूर लोकांना विश्वास बी नाही की ही आजी माझी 108 वर्षाची आहे असं आहे म्हणून. तर ह्या आजीचे जे काही आठवणी असेल, जे तिचं आयुष्य असेल, तुम्हाला ह्यानुसार कळेल की माझी आजी 108 वर्षाची आहे का नाही. चला मग आपण आजीशी बोलू. तर आजी कशा हो? हा, आणि ह्या आजीची मी नात आहे. म्हणजे जे आजीला जे 11 लेकरं होते त्यातला छोटा मुलगा माझी पप्पा, मी त्यांची मुलगी आहे आणि हीच माझी ती आजी. ठीक आहे. तर आजी, आपण त्या दिवशी व्हिडिओ बनवलं होतं बरोबर आहे. तर आपल्याला भरपूर लोकांनी असं म्हणलं की तुम्ही 108 वर्षाची नाही, असं नाही म्हणून. तर आपण का तुम्हाला प्रश्न विचारते, हा, त्यांना म्हणजे तुम्हाला तुमच्या जे जीवनामध्ये काय झालेलं की तुमचं लहानपण वगैरे सगळं, तर तुम्ही ते त्यांच्याशी सांगा म्हणजे त्यांना कळेल की तुम्ही 108 वर्षाची आहे म्हणून. ठीक आहे. तर मंडळी, भरपूर लोकांना जसं मी म्हणलं की विश्वास नाही की आजी 108 वर्षाची आहे. तर ह्या आजीला 11 लेकरं आहेत. त्याच्यामधले आता जे आहेत जिवंत ते 3च आहेत. ते माझे पप्पा आणि 2 आत्या आहेत. तर म्हणजे आजीचं लोकांना बघितल्यानंतर असं वाटत नाही की आजी 108 वर्षाची. आम्हाला बी वाटत नाही की 108 वर्षाची आजी आहे. पण जे आजीचा जे मोठा भाऊ होता तो 1904 मधला होता आणि त्यांच्या पाठची आजी होती. मग आता 1904 मध्ये मोठा भाऊ होता. त्यानंतर माझी जी आजी आहे, आधार कार्डावरती ती जे डेट आहे ते 1918 आहे. त्यानुसार आम्हाला कळालं की आमची आजी 108 वर्षाची आहे. आणि राहिला हा प्रश्न की म्हणजे ह्या आजीची आम्ही भरपूर म्हणजे काळजी घेतो, जे की तिला खाण्यापिण्यासाठी तिची आम्ही जास्त काळजी घेतली म्हणून ती आजी अशी आहे. म्हणजे तिला कुठं पहिलंच ती काम केलेली, पहिलं भरपूर काही तिनं काम केलं. जसं जसं आम्हाला कळालं तसं जसं त्या आजीला आम्ही म्हणजे केअर घेतली आजीची. आणि तुम्ही विचार करू शकता, म्हणजे आजीला 11 लेकरं होते आणि त्यातले फक्त 3 राहिलं. हा, मग तुम्ही ह्या आजीनं म्हणजे त्यांचं काही टेन्शन घेतलेलं नाही आणि आजी खरंच टेन्शन नाही घेत. म्हणजे काही झालं तरी घरात होऊ द्या, बाहेर होऊ द्या, काही नाही. तिला म्हणजे मुलगा या तो त्यांची मुली जे काही आले तर आजीला त्याचं घेणं देणं नाही. फक्त आजीला एक नातू लय आवडतं, जे की माझा छोटा भाऊ. तर त्याचीच काळजी करते आजी. आणि आतापर्यंत आजीनं कधीच असं टेन्शन नाही घेतलं, काहीच नाही. म्हणून ती अशी तंदुरुस्त आहे. आणि पहिलंच तर खाल्लेलं म्हणजे चांगलं खाल्लं पहिलं म्हणून आजी माझी स्ट्रॉंग आहे. आणि तिला आता बी म्हणजे पहिलं तिला आता फक्त दिसते, पण तिला बोललेलं म्हणजे जास्त कळत नाही. म्हणजे आपण तिला काय शिकवलं तर तिला कळत नाही की काय बोलायचं काय नाही म्हणून. ठीक आहे. तर आपण आजीला विचारू सगळ्या काही गोष्टी, म्हणजे आजी सांगेल का नाही कसं काय. ठीक आहे. आजी, तुम्ही लहानपणापासून ते आतापर्यंत, ठीक आहे, तुमचं जे काही लहानपण कसं होतं, तुम्ही म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेस फोन नव्हता, तुम्ही मला की थोडा छान फोन नव्हता वगैरे काय, तर तुम्ही ते सगळं सांगा. म्हणजे तुमचं आयुष्य कसं होतं, काय होतं. आमच्या घरी आयुष्य होतं बाई. हा, काय तेव्हा टीव्ही नव्हती, टेप नव्हता. हा, झालं हे काय आता आणि काय की निघाले की मोबाईल नव्हता. हा, काय नव्हतं सगळं. मग 8 रोजाला एकदा नवऱ्याचा कागदीचा पुण्यहून. हा, पुण्याहून कागद येत होता. हा, अच्छा, त्यावेळेस बोलत होतो तुम्ही. हा. ठीक आहे. मग तुम्ही जसं आता कामाला जात होतो, हा, मग त्यावेळेस तुमची लेकरं वगैरे तुम्ही कसं घेऊन जायचं कामाला, काय काय सोडायचं, हा, बाजूला चराट बांधायचं आणि त्याच्यामध्ये टाकून हलवून जायचं. तुमचं जरा तुम्हाला नवरा येऊ लागले म्हणून जरा कळाल्यावर तुम्ही का करत होतो. घरात बसत होते. हा, मग येते मग आता मारते म्हणून घरात बसत होते. मारतोय म्हणून घरात बसत होतो. आणि जरा तुम्ही काय चूक केली तर मग ते त्यांना जरासं तुम्ही जरा चूक केलीच नाही आणि त्यांना वाटत असेल तुम्ही जरा चूक केलेलं, मग कसं त्यांना कसं मारतो. आणि तुम्ही आम्हाला एक सांगितलं होते की गरम तेलात पैसे टाकायचं, ते का होतं. ते काढायला लावता ग माय मला. हा, म्हणजे कुणा संग गेले कथाच आहे म्हणून हा, तेलातले पैसे काढायला होता. पळलं नव्हतं मला. हा. तर गाईस, माझ्या आजीवर माझा आजोबा ना शक खात होता. मग त्यावेळेस मग काळा बोलवता की त्याला. माझा आजोबा काळावर होता. तर त्यांनी जात होते, मिलिटरीमन होते माझे आजोबा. मग त्या आजीवर शेक येत होतं की बाबा हिनं म्हणजे असं कुणाला बोलत्या का काय नाही. तर आजीला माझ्या उकळत्या तेलातून पैसे काढायला लावलं होता. म्हणजे पैसे तेलात टाकला होता आणि ते काढायला लावलं होतं. पण माझ्या आजी असं म्हणते की मला पोळच नव्हतं. पोळ होतं तुम्हाला. नाही पोळ नव्हतं तुम्हाला. नव्हतं आता हात घालून काढायचं.
तर आजीला काही पोळं नव्हतं म्हणून असे हात घालून आमच्या आजीनं पैसे काढली. म्हणजे पहिलंच जे लोक असे करत होते की म्हणजे शक खात होते या म्हणजे जरा आपण काय जरा चूक त्याला वाटत होतं की आपण जरा चूक केलं आणि त्याला जर आपलं दाखवून द्यायचं असेल तर ते म्हणायचे की तू पैसे काढ. तर आजीनं त्याला उकळत्या तेलातले पैसे बी काढलेले आहेत. अजून आजी पहिलंच अजून कसं होतं आयुष्य तुमचं? करून घेतला इरेचीवर तेव्हा काय 100 रुपयाला पोत ज्वारी गहू हं. आणि पटके काय पैजमे शर्ट हं. हे सर्व घालून करून घेतला. होय. आजी तुमच्या काळात कसला पैसा होता? एक आणा 2 आणे हं. MP हं. लाल पैसा. असलं होतं. आणि तुमच्या आता आता सोनं माहिती आहे का तुम्हाला? 1.5 लाख गेले. पहिलं किती होतं सोनं? काय तेव्हा 100 रुपयाला तोळा 150 रुपयाला तोळा होतं सोनं तेव्हा पैसा नव्हता. तर गाईज बघू शकता माझी आजी त्या ह्याच्यातली आहे. 1 आणा 2 आणा MP लाल पैसा ही आजीला माहित आहे ना, आजीनं चालवलेलं आहे. आणि त्यावेळेस सोनं जे होतं 100 150 असा तोळा होता. माझ्या आजीनं घेतलेलं नाही. म्हणजे आजीनं जे काही होतं ते बोललेलं आहे. म्हणजे तिला तेवढं जास्त येत नाही बोलायला, फक्त ती म्हणजे शरीरानंच ती दिसते की तुम्हाला हा ठीक आहे की आजी आहे म्हणून, म्हणजे तेवढं वय नाही म्हणून. पण तिला असं काय जास्त समजत नाही. तिला आहे माझी. हा तर तिला काही समजत नाही की म्हणजे कसं बोलायचं. तिला शिकवलं. बरोबरच्या सगळ्या नेल्या. तर आजीच्या ज्या मैत्रिणी होत्या ते सगळेजण मेले. आजीचे भाऊ होते, छोटा भाऊ मेला, छोट्या बहिणी होत्या आजीच्या, ते बी वारल्या. आणि फक्त आजीच राहिल्या. फक्त तिचं एकच आहे की ती टेन्शन वगैरे काय घेत नाही. तिला कुणाचं घेणं देणं नसते. ह्या आजीला तुम्ही म्हणजे ऐकला तर तुम्हाला वाटलंच असेल की किती एजची आहे आणि 108 वर्षाची आहे, कारण हे तुम्हाला कळालं. म्हणजे 1 आणा 2 आणा लाल पैसा MP अशी त्यावेळेस होते. 8 आणे 4 आणे हे तर आहे, पण ह्याच्या पहिलंच वेळ त्यावेळेस तेव्हापासून माझी आजी ती चालवलेली आहे. फक्त तेवढंच की तिनं फक्त शरीरानं आहे, बाकी तेवढं तिला समजत नाही कसं बोलायचं, म्हणजे माइंड चालत नाही. भरपूर लोक मला कमेंट करतात की ही आजी 80 वर्षाची असेल 90. तर 80 वर्षाची असली असं तर तिला कळालं असते की बाबा बोलायचं कसं, म्हणते तिला समजतच नाही. आपण तिला शिकवलं तरी बी तिला बोलता येत नाही व्यवस्थित. तर बस. आणि माझ्या आजीची पेन्शन चालू आहे. आणि माझ्या आजीनं नातू बघितलेला आहे, परतुंड बघितलेला आहे. आणि ते परतुंडाचं एक लेकरं आहे ते बी लेकीचं बघितलेलं आहे. म्हणजे आजीनं जे, आणि आजीला ती मोती पोळीची आंघोळ असते ना ते बी घातलेलं आहे. हा तर माझ्या आजीने जी पिढी आहे, नातू तर मीच. आणि माझे जे दुसरे चुलता होते त्यांची मुलं बी बघितलं, त्यांची बी मुलं बघितलेली आजी. म्हणजे काळं तोंड आजीनं बघितलेलं आहे. म्हणून फक्त ती की स्ट्रॉंग आहे पहिलंच खाल्लं पेलेलं. आणि भरपूर लोकांना तेवढंच की विश्वास होत नाही की बाबा हा अशी आजी म्हणून. पण आता आम्ही घरात राहतो तर आम्हाला माहित आहे की आमची आजी कशी आहे. फक्त कसं दिसण्यात नसते की बाबा हा दिसल्यानंतर तिचं एज जास्त आहे कमी आहे म्हणून, पण तिची रियालिटी आम्हालाच माहित असते की म्हणजे ती घरात कशी असते काय. आणि तिला म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत आम्ही व्यवस्थित तिची सगळ्या गोष्टीची काळजी वगैरे म्हणजे भरपूर घेतो. टायमाच्या टायमाला तिला खायला आहे. आणि माझ्या ह्या आजीला म्हणजे पहिलं BPची गोळी होती आणि शुगरची बी होती, जे की आम्ही बंद केलं की ठीक आहे तिला काही जास्त त्रास नव्हता. पण पहिलं होता पण आता त्रास नाही. तर आता आजीला कसलीच गोळी नाही, ना BPची आहे ना शुगर आहे, म्हणजे काहीच नाही तिला. म्हणजे विचार करू शकता की तिनं काहीच टेन्शन घेत नाही. फक्त तिनं अंगानेच दिसते, पण तिचं ॲक्च्युअल एज आहे तेवढं 108 वर्ष. आम्ही तसं ठेवलं तिला. माझी मम्मी जी आहे तिची खूप जास्त काळजी घेते. आणि ज्यावेळेस कोविड आला होता त्यावेळेस माझी आजी खूप जास्त आजारी पडली होती. म्हणजे ती मरता वाचलेली आहे. माझ्या मम्मी पप्पांनी तिला वाचून घेतलेलं आहे. म्हणजे ती खात पेत काहीच नव्हती, फक्त ती पाण्यावरती होती. तर माझ्या मम्मी पप्पांनी तिची म्हणजे तेवढी काळजी घेतली आणि तिला म्हणजे जगवलं आम्ही. पण एक प्रॉब्लेम असा आहे की माझ्या आजीच्या पेन्शनवरती माझे पप्पा आहेत. म्हणजे आजीच्या पेन्शनवरती आमचं घर चालते. म्हणजे जी करता आहे ती आमची आजी आहे. म्हणून आम्ही जास्त काळजी घेतलं की घरात कोणी कामाला वगैरे काय नव्हतं. माझं जे शिक्षण झालं ते आजीच्या पैशावरती, जे काही झालं पप्पा जे शेती वगैरे करते ते आजीच्या पैशावरती, कारण की तिला पेन्शन भेटते म्हणून आम्ही तिची जास्त काळजी घेतलं. तिला टाइम म्हणजे जे खाणं पिणं जे आहे तिला टाइम जे बी टाइम आहे त्या टायमाला आम्ही तिची काळजी घेतलं. जेवणाचं वगैरे सगळ्या गोष्टी भेटल्या. म्हणून
आजी माझी स्ट्रॉंग आहे. आता तिला तेवढं जास्त समजत नाही, म्हणजे तिला आता मी तिला म्हणलं की तुमचं लहानपण सांगा, हे सांगा ते सांगा, तर तिनं म्हणजे तेवढं जास्त बोलत नाही, तिला कळतच नाही की काय बोलायचं, कारण की तेवढं तिचा माइंड चालतच नाही, फक्त ती की शरीरानंच आहे. बाकी तुम्हाला असेच आमच्या आजीचे व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करू शकता. आणि आजी, आत्ताच्या पिढीला तुम्ही काय सांगू शकता? आत्ताच्या पिढीला तुम्ही काय सांगू शकता? आत्ताच्या पिढीला म्हणजे आयुष्य आत्ताचं चांगलं आहे का पहिलंच चांगलं होतं? चांगला आहे आता. आता बी चांगलं आहे. पहिलंच चांगलं का आत्ताच होतं? आता चांगलं आहे, त्याच्याने चांगलं आहे. अच्छा, तर तिला समजना झालं की काय बोलायचं म्हणून. तर ती त्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, तिनं म्हणली पहिलंच आयुष्य चांगलं होतं, आताचं नाही. आणि ती असं दुसऱ्या लोकांना मेसेज बी देऊ शकत नाही की, तर तुम्ही त्या दुसऱ्या बघणाऱ्याला तुमचा जी व्हिडिओ बघायला लागला तुम्ही त्यांना काय सांगू शकता? तुम्ही बी म्हणजे चांगलं राहा, टेन्शन घेऊ नका, काय घेऊ नका, तंदुरुस्त राहा म्हणून सांगा त्यांना तुम्ही. काय टेन्शन घेऊ नका, चांगलं राहा, हां माझी चिंता काय करू नका. हां हां. आणि त्यांना म्हणा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणा हा, चॅनलला लाईक करा. माझ्या चॅनलला लाईक करा. हां, ते म्हणायला येत नाही, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, मी एवढ्या वयाची आहे म्हणून म्हणा. 180 वर्षाची आहे. तर तिला समजत नाही. तर तुम्ही असेच तुम्हाला आजीचे व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि ह्या तुमच्या आजीला सपोर्ट करा आणि असेच तुम्ही व्हिडिओ बघत